आज रामरक्षा आपण नेहमीच म्हणतो. त्याचा अर्थ बघूया रामरक्षेबरोबरच. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रौ दैवता अनुष्टुप छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. या रामरक्षा स्तोत्ररूपी मंत्राचा ऋषी बुधकौशिक ऋषी असून छंद अनुष्टुप आहे. सीता आणि रामचंद्र या देवता आहेत. सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्राच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्र रूप मंत्र निर्माण केला आहे. अथ ध्यानम ध्याये ध्याजानुबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलं लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम्. आता ध्यानाची सुरुवात करूया. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्ध पद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामाचे ध्यान करूया. त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे. श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामाची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकाराच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्याचा चेहरा सुशोभित झाला आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पूसा महापातकनाशनम. श्रीरामाचं चरित्र 100 कोटी श्लोका इतकं विस्तृत आहे. त्याचे केवळ एक अक्षर सुद्धा पुरुषाची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे. ध्यात्वा नीलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणप्पेत जटा मुकुटमंडितम. नीलकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे मी ध्यान करते. सीता आणि लक्ष्मण ज्यांच्या सान्निध्य असून ज्यांचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे. सासितूण धनुर्बाणु पाणी नक्तम चरांतकम स्वलीलया जगत्रातु माविर्भूतम विभुमजुम. आणखी एक म्हणजे मूलतः जन्मरहित व सर्वव्यापक असूनही त्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःच मर्यादित स्वरूपात सहजतेने प्रगट केले आहे. बाकी अर्थ सहज स्पष्ट होईल. रामरक्षां पठेत प्राज्ञा प्रापग्नी सर्व कामदाम शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजा. रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने शूद्र लोकांनी तिचे पठण करावे. रघुच्या कुळात उत्पन्न झालेल्या राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दाशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो. कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखम सौमित्र वत्सल. कौसल्याचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो. विश्वामित्राला प्रिय असलेल्या माझ्या श्रीरामाचे कानांचे रक्षण करू. इथे विशेषणांची चपखलता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतीसाठी विश्वामित्रांशी संबंधित विशेषणच का? कारण विश्वामित्राने श्रुतीद्वारे म्हणजे कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले. यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करोत. तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे ते श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करोत.
जिह्वा विद्यानिधिः पातु कंठं वरदवन्दितः स्कंदौ दिव्यायुधः पातु भुजो भग्नेश कामृक. विद्येचा खजिना असलेल्या माझ्या जिभेचे श्रीराम लक्षण करू. जीभ कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तन करते असं मानतात. तर भरताला वंदनीय असलेल्या माझ्या श्रीरामाचे कंठांचे रक्षण करूत. दिव्य शस्त्रास्त्रे असलेल्या माझ्या खांद्यांचे रक्षण करूत. खांद्यांचे कारण कदाचित काही अस्त्रे चालवण्यासाठी खांद्याचा आधार घ्यावा लागत असत. शिवधनुष्याचा भंग करणाऱ्या माझ्या भुजांचे रक्षण करूत. ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले म्हणून हातांचे रक्षण करोत. करो सीतापती पातु हृदयं दाम जग्नजित मध्यम पातु खरध्वंसी नाभी जांबवदाश्रय. सीतेचे पती माझ्या हाताचे रक्षण करोत. तर पतीचा एक अर्थ रक्षण करता सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असं. तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्य भागाचे रक्षण करोत. तर जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करोत. सुग्रीवेश पातु सक्तिनी हनुमन प्रभो रघुत्तम पातु रक्षक कुलविनाशकृत. सुग्रीवाचे देव माझ्या कमरेचे रक्षण करोत. हनुमंताचे प्रभू माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. रघुकुळाचा नाश करणारे उत्तम पुरुष माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. जानुनीसे कृत पातु जंखे दशमुखांतकः पादो बिभीषण श्रीद पातु रामोखिदं वपु. सेतू बांधारे राम माझ्या गुडघ्याचे रक्षण करोत. तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत. बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे श्रीराम माझ्या पावलांचे रक्षण करोत. तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत. एतानि रामलोपेता रक्षाय सुकृती पठेत सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे म्हणजे कवचाचे पठण करील तो दीर्घायू होईल, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल. या ठिकाणी आपल्या शरीराला रामाकडून किती मोठी धनसंपदा मिळाली. राम आपल्या सगळ्या अवयवांचे रक्षण करतोय. डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे नखशिखांत. ज्यावेळी तुम्ही रामरक्षेचे हे कवच म्हणाल त्यावेळी तुमच्या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही श्रीरामावर टाकताय. स्वतः निश्चिंत व्हा, काळजी करू नका. श्रीराम तुमचं सदैव रक्षण करेल. रोज हे ध्यान एकदा करा आणि मग दिवस निश्चिंतपणे घालवा. आता 2 मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.